हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी जो तांत्रिक घटक आहे, त्याच्यामध्ये जीवनसत्व हा एक घटक आहे. तर त्या जीवनसत्वावर आधारित 25 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि जीवनसत्वावरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 25 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर याच्या आधी लसीकरणाचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का सर्वांनी. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा व कायदे, पोषण अभियान, संगणक, PYQ ॲनालिसिस, मराठी व्याकरण, GK, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर ही फक्त पहिल्या 100 लाडक्या बहिणींसाठी 500+ GST फी आहे. नंतर याची फी 999 किंवा 1000 रुपये होणार आहे. त्यामुळं पहिल्या 100 लाडक्या बहिणीसाठी ही फक्त सवलत आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि हा जो अंगणवाडी पर्यवेक्षिका तसंच जिल्हा परिषदेमधील अंगणवाडी मुख्य सेविका दोन्हीसाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते पहा. तुम्हाला इथं 26 पासून दिसेल कारण 25 प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर 26 नंबरचा प्रश्न आहे पहा आता. पॅन्टोथेनिक ॲसिड म्हणजे कोणते जीवनसत्व? आता पॅन्टोथेनिक ॲसिड म्हणजे कोणतं जीवनसत्व असतं माहिती आहे का? तर जीवनसत्व B5. पॅन्टोथेनिक ॲसिड म्हणजे काय असतं? तर जीवनसत्व B5 किंवा B5 यालाच आपण पॅन्टोथेनिक ॲसिड असं म्हणतो. याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर जीवनसत्व B5 चे रासायनिक नाव पॅन्टोथेनिक ॲसिड आहे. हे ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत मदत करते. हे खास करून लक्षात ठेवा. हे जे पॅन्टोथेनिक आहे किंवा B5 आहे त्याचं काम काय आहे? तर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ते मदत करत असतं. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता आजचा दुसरा प्रश्न आपण पाहूयात. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सध्या कोणते जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे मानले जाते? आता शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जीवनसत्व हे जीवनसत्व C आहे. जीवनसत्व C मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. आता जीवनसत्व C हे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती का वाढते जीवनसत्व C मुळे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की जीवनसत्व C हे पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य सुधारून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि ह्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी असतात ना, ह्या आपल्या शरीरातील सैनिक असतात. म्हणजे बाहेरून एखादी गोष्ट आपल्या शरीरात प्रवेश करत असेल तर त्याच्याविरुद्ध लढण्याचं काम हे पांढऱ्या पेशी करतात आणि पांढऱ्या पेशीची अमर्याद वाढ झाली की कॅन्सर होतो. तर त्यासाठी हे सी जीवनसत्व महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढे पहा आता, झेलोपथॅल्मिया हा डोळ्यांचा कोरडेपणाचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर आता हा जो झेरोप्थॅल्मिया हा जो म्हणजे झेलोपथॅल्मिया म्हणजे काय? तर डोळ्यांचा कोरडेपणा. तर डोळ्यांचा आजार म्हणलं की कोणतं जीवनसत्व आठवलं पाहिजे? तर जीवनसत्व अ किंवा व्हिटॅमिन ए हे त्याचं उत्तर आहे, की व्हिटॅमिन ए किंवा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जीवनसत्व ए च्या तीव्र कमतरतेमुळे अश्रू ग्रंथी सुकतात आणि डोळे कोरडे पडतात. ज्याला झेलोपथॅल्मिया असं म्हटलं जातं. तर मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगत असताना त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देत आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हा धातू आढळतो? आता कोबाल्ट हा जो धातू आहे ना, हा जीवनसत्व B12 मध्ये आढळतो. कशामध्ये आढळतो? जीवनसत्व B12 किंवा जीवनसत्व B12 याच्यामध्ये कोबाल्ट हा धातू आपल्याला आढळतो. आता त्याचं विशेष माहिती द्यायची झाली तर जीवनसत्व B12 चे नावच सायनोकोबालामिन आहे, ज्यावरून कोबाल्ट असल्याचे स्पष्ट होते. तर जीवनसत्वाचं जे रासायनिक नाव आहे ते काय आहे? तर सायनोकोबालामिन असं त्याचं रासायनिक नाव आहे. त्याच्या पुढे पहा आता 30वा प्रश्न आहे. तेल आणि वनस्पती तूप मध्ये कोणते जीवनसत्व नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतं? आता तेल आणि तूप याच्यामधून आपल्याला फॅट्स मिळतं पहा.
तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून कोणतं जीवनसत्व काम करत असतं, तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व ई. जीवनसत्व ई हे तेल आणि वनस्पती तूपमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतं आणि जीवनसत्व ईच्या अभावामुळे वांझपणा येतो, म्हणजे अपत्य होत नाही. जीवनसत्व ई हे मेदात विरघळणारे असून, मेद म्हणजे फॅट्स, ते वनस्पती तेलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते व पेशींचे रक्षण करते. वनस्पती तेल म्हणजे आपला डालडा. चला त्याच्या पुढे आता 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आजचा 6वा आणि एकूण 31वा. मानवी शरीरात जीवनसत्व एचा साठा प्रामुख्याने कोठे केला जातो? तर मानवी शरीरामध्ये जीवनसत्व एचा जो साठा आहे ना, हा प्रामुख्याने यकृत म्हणजेच लिव्हरमध्ये केला जातो. तर मानवी शरीरात जीवनसत्व एचा साठा प्रामुख्याने कुठे केला जातो? तर यकृतामध्ये म्हणजेच लिव्हरमध्ये केला जातो. आता मेदात विरघळणारी जी जीवनसत्वे आहेत, विशेषतः ए आणि डी, यकृतामध्ये आणि मेद ऊतींमध्ये साठवली जातात. कशामध्ये साठवली जातात? यकृतामध्ये आणि मेद ऊतीमध्ये साठवली जातात. ए आणि डी ते सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. आता पाश्चरायझेशन प्रक्रियेत दुधातील कोणते जीवनसत्व प्रामुख्याने नष्ट होतं? तर पाश्चरायझेशन म्हणजे काय? तर दूध विशिष्ट तापमानाला तापवलं जातं. तर या पाश्चरायझेशन प्रक्रियेमध्ये ना दुधातील कोणते जीवनसत्व प्रामुख्याने नष्ट होते? तर जीवनसत्व सी त्याच्यातून नष्ट होतं. सी हे त्याचं उत्तर आहे, की पाश्चरायझेशन प्रक्रियेमध्ये जीवनसत्व सी प्रामुख्याने नष्ट होते. दूध तापवताना उष्णतेमुळे त्यात आधीच कमी प्रमाणात असलेले जीवनसत्व पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे जीवनसत्व सी असं आहे, की दुधामध्ये जवळपास नसल्यातच जमा अत्यंत नगण्य स्वरूपात असतं किंवा नसतंच असं म्हणलं तरी चालतं, इतकं अल्प प्रमाण असतं आणि उष्णतेमुळे ते अजूनच जेवढं अल्प प्रमाण आहे ते सुद्धा निघून जातं. चला त्याच्या पुढे कारण काही परीक्षांना प्रश्न आलेला आहे, की पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व दुधात आढळत नाही? तर व्हिटॅमिन सीच आहे त्याचं उत्तर. पॉलिश केलेल्या, इथं पॉलिश पाहिजे, ते पॉलिश झालंय. पॉलिश केलेल्या तांदळामधून कोणते जीवनसत्व नष्ट होते, ज्यामुळे बेरी-बेरी रोग होऊ शकतो? आता पॉलिश केलेल्या तांदळामधून थायमिन म्हणजेच B1 हे जीवनसत्व नष्ट होतं, ज्यामुळे बेरी-बेरी हा रोग होतो. म्हणजे जे लोकं पॉलिश केलेला तांदूळ खातात रोजच्या आहारामध्ये, त्यांना हा आजार होण्याचा धोका असतो. आता पहा तो B1 किंवा थायमिन कुठं असतं? तर तांदळाच्या वरच्या कोंड्यात थायमिन असते. पॉलिशिंग केल्यामुळे हा पापुद्रा निघून जातो. तर तांदळाच्या वरच्या कोंड्यात काय असतं? थायमिन म्हणजेच B1 हे व्हिटॅमिन असतं. ते सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेत मे बी तसाही प्रश्न येऊ शकतो. पुढे पहा आता, घाव भरून येण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व उपयुक्त ठरते? तर आपले जे घाव म्हणजे जखम वगैरे झालेली असेल, तर घाव भरून येण्यासाठी कोणतं जीवनसत्व उपयुक्त ठरतं माहीत आहे का? तर जीवनसत्व सी उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन के किंवा जीवनसत्व के रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि घाव भरून येण्यासाठी जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी महत्त्वाचं असतं. आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं, तर जीवनसत्व सी हे कोलाजेन या प्रथिनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. कोणासाठी आवश्यक असतं? तर कोलाजेन या प्रथिनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. हे पण लक्षात ठेवा, की कोलाजेनच्या निर्मितीसाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं? तर जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व क, जे त्वचेची जखम भरून काढण्यास मदत करते. आणि त्वचेची जखम भरून काढण्यासाठी कोणतं प्रथिन मदत करतं असा प्रश्न आला, तर त्याचं उत्तर कोलाजेन असं तुम्ही द्यायचं आहे. आणि कोलाजेनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. आता मानवी आतड्यात राहणारे जीवाणू कोणते जीवनसत्व तयार करण्यास मदत करतात? आता मानवी आतड्यामध्ये राहणारे जे जीवाणू आहेत ना, ते जीवनसत्व के निर्माण करण्यास मदत करतात. कशासाठी मदत करतात? तर जीवनसत्व के निर्माण करण्यास मदत करतात. अजूनही 15 प्रश्न पाहायचेत आपल्याला. पण जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला नाही, तुम्हाला स्वस्तामध्ये कोर्स पाहिजे असेल नुसतं वाचन करण्यासाठी मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक आहे. याच्यामधून सुद्धा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. याची फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. पण माझा सल्ला असा राहील, की अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्या. व्हिडिओमधून जे शिकायला भेटतं ना, ते वाचनामधून कव्हर होत नाही. शेवटी तुमची इच्छा आहे, तुम्हाला ई-बुक घ्यायचा असेल तर 200 प्लस जी-एस-टीमध्ये आहे आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आपला 500 प्लस जी-एस-टीमध्ये आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. त्याच्या पुढे 36 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पण व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का. याची तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली, तर मोठ्या आतड्यातील ई कोलाई जीवाणू शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व के तयार करतात. आता इथं हे सुद्धा लक्षात ठेवा,
की ई कोलाई हे जीवाणू कुठं आढळतात, तर मोठ्या आतड्यांमध्ये आढळतात आणि हे ई कोलाई काय करत असतं, तर जीवनसत्व के तयार करण्यासाठी मदत करतात. काही परीक्षांना असाही प्रश्न आलेला आहे, की पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व मानवी शरीरामध्ये निर्माण होऊ शकतं, तर ते आहे जीवनसत्व के आणि कुठं निर्माण होतं? मोठ्या आतड्यामध्ये. कोण निर्माण करतो? तर मोठ्या आतड्यामध्ये असणारे जे जीवाणू आहेत ई कोलाई ते निर्माण करण्याचं काम करतात. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे फायलोक्विनोन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? आता फायलोक्विनोन हे जे आहे ना, हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव माहीत आहे का? तर जीवनसत्व के. फायलोक्विनोन हे कोणाचं नाव आहे? तर जीवनसत्व के या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. जीवनसत्व के रक्त गोठण्यासाठी मदत करतं. आता इथे पहा त्याची विशेष माहिती द्यायची झाली, तर जीवनसत्व केला शास्त्रीय भाषेत फायलोक्विनोन म्हणतात. हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतं. आता हे पण माहिती असू द्या, की जीवनसत्व के कुठं आढळतं? तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर रेटिनॉल हे जे आहे ना, तर हे जीवनसत्व एचं रासायनिक नाव आहे. रेटिनॉल हे कुणाचं नाव आहे? तर जीवनसत्व एचं रासायनिक नाव रेटिनॉल आहे. त्याच्याविषयी तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली, तर डोळ्याच्या रेटिना म्हणजेच आपलं दृष्टिपटल वरून याचे नाव रेटिनॉल ठेवले गेले आहे, जे दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असतं. चला त्याच्या पुढे आता नेक्स्ट 38 नंबरचा प्रश्न आहे. अन्नामध्ये फॅट म्हणजे काय? मेद. अन्नामध्ये फॅट्सचे म्हणजेच मेद प्रमाण अजिबात नसल्यास खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे शोषण शरीरात होणार नाही? तर अन्नामध्ये जर मेद किंवा फॅटचं प्रमाण जर अजिबात नसेल, तर कोणत्या जीवनसत्वाचं शोषण होणार नाही माहिती आहे का? तर जीवनसत्व के हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व केचं शोषण अजिबात होणार नाही. कारण बी आणि सी तर पाण्यात विरघळणारे आहेत. मग फॅट्स किंवा मेदमध्ये विरघळणारे कोणते आहेत? ए, डी, ई, के. तर पर्यायानुसार के हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व के हे मेदात विरघळणारे असल्याने त्याच्या शोषणासाठी आहारात मेद असणे गरजेचे असते. आता त्याच्या पुढे 39 नंबरचा प्रश्न पहा. मॅक्रोसायटिक ॲनिमिया ज्याला आपण रक्ताल्पता म्हणजे रक्त कमी होणे असं म्हणतो. हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आता मॅक्रोसायटिक ॲनिमिया म्हणजेच रक्त कमी होणं. खास करून महिलांमध्ये हा आजार आपल्याला पाहायला मिळतो. तर रक्त कमी होण्याचं जे प्रमाण आहे ना, ते कशामुळे होतं माहीत आहे का? तर जीवनसत्व B9 किंवा जीवनसत्व B9 ज्याला आपण फॉलिक ॲसिड म्हणतो, याच्या कमतरतेमुळे रक्त कमी होतं. आता याची विशेष माहिती द्यायची झाली तुम्हाला, तर फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे तांबड्या रक्तपेशींचा आकार असामान्यपणे वाढतो आणि ॲनिमिया होतो. आता खालीलपैकी याच्यात तुम्हाला हाही प्रश्न येऊ शकतो बरं का, की फॉलिक ॲसिड किंवा B9च्या कमतरतेमुळे कोणत्या रक्तपेशींचा आकार वाढतो? तर तांबड्या रक्तपेशींचा आकार वाढतो. हे पण लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असं म्हणतात? आता सन म्हणजे काय? सूर्य. मग सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व कोणतं आहे? सोपं आहे ना लक्षात ठेवायला. असंच लक्षात ठेवायचं असतं. तर सनशाईन व्हिटॅमिन हे कोणाला म्हटलं जातं? जीवनसत्व डीला म्हटलं जातं किंवा ड जीवनसत्वाला सनशाईन म्हणतात. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसलात, की तुम्हाला हे ड जीवनसत्व आपल्या त्वचेच्या खाली निर्माण होतं. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं, तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरात तयार होत असल्यामुळे जीवनसत्व डीला सनशाईन व्हिटॅमिन असं म्हटलं जातं. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला? सन म्हणजे सूर्य. सूर्यापासून कोणतं व्हिटॅमिन भेटतं? ड जीवनसत्व. आता सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि चेहऱ्याच्या क्रीम्समध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात वापरले जाते? तर सौंदर्य प्रधाने प्रसाधनं म्हणजे आपण मेकअपसाठी वापरतो ना कॉस्मेटिक्सचं ते सगळं. तर वेगवेगळ्या क्रीम वगैरे चेहऱ्यावर लावतात खूप जण आणि चेहऱ्याच्या क्रीममध्ये कोणते जीवनसत्व आढळतं? तर जीवनसत्व ई मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. सी हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व ई हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा, जीवनसत्व ई त्वचेला मऊ ठेवते आणि वृद्धत्वाच्या सुरुकृत्या रोखते. म्हणूनच याला ब्युटी व्हिटॅमिन असं सुद्धा म्हणतात. आता नवीन एक प्रश्न तुम्हाला निर्माण भेटला पहा, की पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला ब्युटी व्हिटॅमिन असं म्हणतात? तर जीवनसत्व ईलाच ब्युटी व्हिटॅमिन असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे माणसाचे ओठ आणि तोंडाचे कोपरे फाटतात, ज्याला शायलॉसिस असं म्हटलं जातं? आता काही कधी-कधी आपण पाहतो की काही जणांचे ओठ किंवा
हे काय असतं, तोंडाचे कोपरे काय झालेले असतात, फाटलेले असतात. तर ते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं माहीत आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा B2 हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? जीवनसत्व B2. आता याचं विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली, तर विशेष माहिती अशी आहे, की जीवनसत्व B2 म्हणजे रायबोफ्लेविनच्या B2लाच रासायनिक नाव काय आहे? रायबोफ्लेविन. B1ला थायमिन. तर रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे तोंड येणे किंवा ओठ फाटणे हा त्रास होतो. तोंडामध्ये तोंड येतं पहा बऱ्याच जणांचं, तर हे B2च्या अभावामुळे होतं. दुग्धजन्य पदार्थांमध्ये आणि अंड्यांमध्ये कोणते जीवनसत्व कॉम्प्लेक्स भरपूर असते? तर दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये कोणतं जीवनसत्व कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं? तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स हेच भरपूर प्रमाणामध्ये असतं. जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. आता याच्यामध्ये पहा, दूध, चीज, अंडी आणि मांस हे व्हिटॅमिन बीच्या विविध प्रकारांमध्ये उत्तम स्रोत आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शरीरातील शोषणासाठी कोणते जीवनसत्व उत्प्रेरक म्हणून काम करते? तर कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शरीरातील शोषणासाठी उत्प्रेरक उत्प्रेरक म्हणजे काय माहिती आहे का? असा घटक जो रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत, म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा ज्याच्यामुळे वेग वाढतो जो प्रेझेंट असल्यामुळं, परंतु तो रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस हे आपल्या हाडांमध्ये असतात. हाडांशी संबंधित कोणतं जीवनसत्व आहे? तर जीवनसत्व डी आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, जीवनसत्व डी. हाडांशी संबंधित मग जे काही असेल कॅल्शियम, फॉस्फरस ते व्हिटॅमिन डी शी संबंधित आहे. आपण घेतलेल्या अन्नातून कॅल्शियम शोषून हाडे मजबूत करण्याचे काम जीवनसत्व डी मुळेच शक्य होते. चला त्याच्या पुढे आता नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे पहा. पर्निशियस ॲनिमिया म्हणजेच घातक रक्तक्षय हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाचे गंभीर रूप आहे? आता पर्निशियस ॲनिमिया हा जो आहे ना, हा B12 या जीवनसत्वाच्या अभावाचे गंभीर रूप आहे. B12 किंवा B12. आता मुळामध्ये ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो, तसाच तो व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे सुद्धा होतो. जीवनसत्व B12च्या तीव्र कमतरतेमुळे शरीरात तांबड्या पेशींची निर्मिती मंदावते, ज्याला घातक रक्तक्षय असं म्हटलं जातं. आता 46 नंबरचा प्रश्न आहे पहा. वनस्पतीजन्य अन्नामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व सहसा आढळत नाही? तर वनस्पतीजन्य अन्नामध्ये कोणतं जीवनसत्व आढळत नाही माहिती आहे का? तर जीवनसत्व B12 हे वनस्पतीजन्य अन्नामध्ये आढळत नाही. जीवनसत्व B12 हे त्याचं उत्तर आहे. ते दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतं. जीवनसत्व B12 हे प्रामुख्याने प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्नात जसं मांस, मासे, अंडी, दूध यामध्ये आढळतं आणि शाकाहारी लोकांना याची कमतरता जाणवू शकते. तर हा एक प्रश्न नवीन निर्माण झाला, की शाकाहारी लोकांना पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता जाणवू शकते? तर जीवनसत्व B12, कारण ते मांसाहार करत नाहीत त्यामुळं. पण ते जर दूध घेत असतील रोजच्या रोज, तर त्यांना सुद्धा फरक पडणार नाही. म्हणून तर दुधाला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं ना. मानवी शरीरात दररोज किती प्रमाणात जीवनसत्वाची आवश्यकता असते? आता मानवी शरीरामध्ये ना दररोज अत्यंत सूक्ष्म प्रमाणात, म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे, अत्यंत सूक्ष्म प्रमाणात मिलीग्राम किंवा मायक्रोग्राममध्ये जीवनसत्वांची आवश्यकता असते. परंतु ते लागतात बरं का, कमी प्रमाणात का असेना पण लागतात. जीवनसत्वे ही सूक्ष्म पोषक द्रव्ये आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात पण नियमित असते. आता त्याच्या पुढे पहा, व्हिटॅमिन हा शब्द सर्वात आधी कोणी वापरला किंवा शोधला? तर व्हिटॅमिन हा जो शब्द आहे ना, हा सर्वात आधी कॅसिमिर फंट यांनी वापरलेला आहे किंवा त्यांनी शोधलेला आहे. कोणी? कॅसिमिर फंट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता नेक्स्ट 1912 मध्ये पोलिश नाही, ते पॉलिश आहे, म्हणजे ते पोलंड नावाचा देश आहे, तिथले रहिवासी म्हणून पोलिश. शास्त्रज्ञ कॅसिमिर फंट यांनी व्हिटल अमाइन वरून व्हिटॅमिन हा शब्द प्रथमतः वापरला होता. चला ही एक विशेष माहिती तुम्हाला कळलेली आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व कर्करोग रोखण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून मदत करू शकते? आता अँटीऑक्सिडंट म्हणून कोणतं जीवनसत्व आहे? तर याचं उत्तर जीवनसत्व सी आणि जीवनसत्व ई असं दोन्ही आहे. तर ए हे त्याचं उत्तर आहे. व्हिटॅमिन ई हा तर अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतोच. चला त्याच्या पुढे
जीवनसत्व सी, ई आणि ए हे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींचे कर्करोगापासून रक्षण करण्यास मदत करत असतात. त्याच्या पुढे पाहता यकृताच्या आजारात जसे की कावीळ म्हणजे कावीळ हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर यकृताशी. कोणत्या मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वाचे शोषण सर्वात जास्त प्रभावी होते? तर यकृताच्या आजारामध्ये ना काय होतं माहिती आहे का, की याचं जे उत्तर आहे ना ते आहे मेदात विरघळणारी जीवनसत्वे. आणि मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्व कोणती आहेत? ए, डी, ई आणि के. आता याची विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर मेदात विरघळणारी सर्व जीवनसत्वे याचं उत्तर आहे. मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांच्या शोषणासाठी यकृतातून स्त्रवणारे म्हणजे बाहेर पडणारे पित्तरस. आता इथं तुम्हाला हे एक लक्षात आलं, की पित्तरस कुठून बाहेर पडतो? तो यकृतामधून बाहेर पडतो किंवा यकृतामधून स्त्रवत असतो. ज्यूस आवश्यक असते. यकृत आजारी असल्यास ही प्रक्रिया विस्कळीत होते. आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.